माझी दोन्ही पोरं दोन टोकाची आहेत आणि दोन्ही सुनाई. तुम्हाला काय करायचं ते करा. माझा फुकटचा हाफ डे लागला, मी जाते ऑफिसला. रेवती गप्प बसली, पण मी शांत बसणार नाही. आयुष्यभर नवऱ्याची कस्ता काढली मी, आणि सगळी इस्टेट हिच्याकडे. मी तिला सुखानं जगू देणार नाही. मुळात ती जगायलाच नको, कारण ती मेल्याशिवाय आमच्या हाती काहीच लागणार नाही. साहेब, तुम्ही बाईक वरती होतात बहुतेक. भालेरावचा फोन आला होता, तुम्ही फोन उचलत नाही म्हणून तो खूप चिडलाय. कुठल्या तोंडाने उचलू रे फोन? नाही दिले तुम्ही पैसे. तुमच्या वडिलांचा बिल वाचणार होतात ना आज. मला वाटलं तुम्ही गुड न्यूज घेऊन याल. माझ्या वडिलांचं विल हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विनोद निघाला. काय आहे, माझ्या वडिलांनी सगळं नातवंडांच्या नावावर केलंय ना. म्हणजे तुमच्याच मुलांच्या ना. अरे पण त्याचे सगळे अधिकार माझ्या बायकोच्या हातात दिलेत. मी काही करू शकत नाही आता त्या प्रॉपर्टीचं. मला वाटलं होतं की ती प्रॉपर्टी विकून काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण नाही, आता तेही नाहीये. अहो साहेब, एवढं काय टेन्शन घेताय? तुम्हीच म्हणता ना की वहिनी तुमच्या नजरेच्या धाकात आहेत म्हणून. मग तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे सह्या घ्या. काय एवढा विचार करता? नाही, एवढं सोपं नाही आता. एक तर त्या प्रॉपर्टीजवर केस चालू आहे. तरी मी विचार केला होता, म्हटलं चल ना, माझ्या नावावर जी काय प्रॉपर्टी येईल ना त्याची काहीतरी मांडवली करेन, काहीतरी करून त्या भालेरावचे पैसे देऊन टाकेन. आता सगळ्या अशा मावळल्या. साहेब, त्या भालेरावचं काय करायचं? मला नाही माहिती. आधीच भिका मागून त्याच्याकडून मुदत वाढवून घेतली होती. आता जर वेळेत पैसे नाही दिले ना मी, तर जीव घ्यायलाही कमी करणार नाही. आता फक्त जीव घ्यायचा बाकी ठेवलाय बाबांनी. कोणी आपल्या बायकोशी इतका दुष्टपणे कसं वागू शकतं? अविनाशचा राग मी समजू शकते पिहू. त्यांना खूप अपेक्षा होती ग. आबांनी जर सगळं त्यांच्या नावावर केलं असतं ना, तर तुझ्या बाबांच्या डोक्यावरचं कर्ज कमी झालं असतं. म्हणून तुझी पैठणी जाळली, त्या दिवशी तुझा रेडिओ फोडला. दिस इज नॉट फेअर. जाऊ दे ना पिहू. आई, का जाऊ दे? आई, मला माहितीये तुला पैठणी साडीची खूप हौस आहे. त्यात मुख्य म्हणजे तुलाही बक्षीस मिळाली होती. तू नेहमी रेडिओवरच्या प्रश्नांची उत्तर देतेस. तुला पहिल्यांदा त्याचं बक्षीस मिळालं. आई, तुझ्या इमोशन्सना काहीच व्हॅल्यू नाहीये. आजोबांनी सगळं तुला दिलं ना, म्हणून पोटात दुखतंय सगळ्यांच्या. पिहू, तू असं बोलू नकोस. असंच बोलणार. ते आपल्याशी कसेही वागले तरी चालतं, पण आपण बोलायचं सुद्धा नाही. आई, ते काही नाही. तुला आता चांगला चान्स मिळालाय. कसला चान्स? आता सगळा अधिकार तुझ्या हातात आहे ना. तू पण कॉन्फिडेंटली वाग आणि कोणाचं चुकीचं वागणं सहन करू नकोस. आपल्या माणसांशी मी असं नाही वागू शकत. आणि अवी तर माझे सर्वे सर्व आहेत. प्रेम केलंय मी त्यांच्यावर. आणि त्या प्रेमाच्या बदल्यात तुला काय मिळतं? इन्सल्ट, शिक्षा की घाणेरडं बोलणं? पिहू, अविनाश आधी असे नव्हते. त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. माझे सगळे हौस, माझे सगळे लाड पुरवायचे ते. तुम्हा मुलांचं किती लाड करायचे. पण मग जबाबदारीमुळे ना त्यांचं वागणं जरा बदलत गेलं. मला समजायला लागलं तेव्हापासून मी बाबांना तुझ्यावर ओरडतानाच बघितलंय. जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला माणूस आपला राग कुठेतरी काढणार पिहू. मग तो राग आपल्या माणसांवरच निघतो. मी त्यांची आपली आहे ना,
पिहू, तुझ्या बाबांना बिझनेस वाढवायचा आहे आणि तो वाढवताना त्यांचा डोक्याचा तापही वाढतो. पिहू, सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. आई, इतकं सगळं झालं तरी तू त्यांचाच विचार करतेस? बायको आहे मी त्यांची, हक्काची बायको. त्यांचाच विचार करणार ना मी. मला तर प्रेम निभावंच लागेल. आणि बाबांचं काय? तेही बदलतील एक दिवस. तेही तसेच पहिल्यासारखे चांगले वागतील माझ्याशी. तुला माहिती पिहू, मी देवीला रोज प्रार्थना करते की देवी माझ्या घरी सगळं चांगलं होऊ दे, सुख शांती नांदू दे, ह्यांचं डोक्यावरचं कर्ज कमी होऊ दे, त्यांचा बिझनेस वाढू दे, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागू देत, रेवतीताईंचं चांगल्या घरी लग्न होऊ देत, त्यांना चांगलं सासर मिळू देत, आईंची तब्येत चांगली राहू देत आणि माझी खात्री आहे की सगळं चांगलं होईल. आई, तू सगळ्यांचा चांगल्याचा विचार करतेस, सगळ्यांसाठी प्रार्थना करतेस, पण ते तुझ्याशी स्वार्थीपणाने वागतात. माझी कोणाकडून काहीच अपेक्षा नाही. ती आरजे मधुश्री आहे ना, ती नेहमी म्हणते अपेक्षा ही सगळ्या दुःखाचं मूळ असतं. त्याच ठेवू नका, दुःख तुमच्या आसपासही फिरकणार नाही. अशा काय मोठ्या अपेक्षा आहेत ग माझ्या? तूच सांग. एकदम बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेत माझे, की एखादा हँडसम मुलगा हवा, तो श्रीमंत हवा, त्याच्याकडे कार हवे, एखादा दुसरा बंगलो, एखादा सेकंड फ्लॅट, बस दॅट्स इट. हे बेसिक आहे. ऑफकोर्स. दादा, 2 वडा. अँड आय नो की हे कॉम्बिनेशन आहे म्हटल्यावर एखादा ऍक्टर किंवा मग क्रिकेटर बघायला पाहिजे, पण तुला मी खरं सांगू का, आजकालच्या महागाईच्या दुनियेत ना सर्व्हाइव्ह करायचं म्हटलं की हे एवढं हवंच. पण तुझ्या आईच्या वधूवर सूचक मंडळाकडे अशी स्थळं मिळणं कठीण आहे यार. हो ना ग, तेच तर होतंय, म्हणून तर मी चिडते तिच्यावर. पण तुला मी सांगू का, तिला ना ते इकडे असं का आल्यावर ना ते बेसिक असतं ना, म्हणजे जुन्या काळातल्या गोष्टी, तसं सगळं तिला करायला हवंय. आणि माझ्यात अशी काय कमी आहे ग की ती कुठलाही मुलगा घेऊन येईल, मी त्याला हो म्हणेन आणि लग्न करेन? सिरियसली. हे बाई, असं काही नाही करायचंय किंवा तुला जे करायचंय ते कर, पण वेळ बघ, उशीर नको लाव. अनुवई